हॅलो अँड वेलकम, सर्वांचं स्वागत आहे कॉम्प्लेक्स नंबरच्या आपल्या सिरीजमध्ये. आजचा आपला टॉपिक आहे क्यूब रूट ऑफ युनिटी. याला सिंपलची गोष्ट आहे, युनिटीचा अर्थ काय होते? युनिटी म्हणजे होते वन. तर युनिटीचा क्यूब रूट काढायचा आहे. म्हणजे बेसिकली आपल्याला काय सॉल्व्ह करूया थोडं की झेड इक्वल्स टू काय आलं पाहिजे वन, त्याचा क्यूब रूट. सो वनचा पॉवर 3. क्यूब रूट काढायचं का आपण सॉल्व्ह करायला बघा, तीन मेथड आपल्याकडे ॲट अ टाइम सध्या तर आहे. कुठल्या तीन मेथड बघूया आपण. तर उदाहरणार्थ याचा क्यूब करू दोन्ही साईडला, झेड क्यूब भेटला, वनचा क्यूब रूट आहे. याचा जर आपण क्यूब केला तर काय होते? पॉवरचं मल्टिप्लिकेशन, डिवाइड कॅन्सल, तुम्हाला मिळालं झेड क्यूब इक्वल्स टू 1. या मधला लेफ्ट साईडला येऊन या इक्वेशनसाठी तुम्हाला मिळालं बेसिकली झेडचा क्यूब -1 इक्वल टू 0. आणि सगळ्याला माहिती आहे वनचा क्यूब काय होतो? 1च होतो ना. तुम्ही याला लिहू शकतो झेड क्यूब -1चा क्यूब. मी तुम्हाला अल्जेब्रामध्ये सांगितलं की कॉम्प्लेक्स नंबरचं बिहेवियर ऍक्च्युअली आपल्या जे रिअल नंबरचे फॉर्म्युलेज आहेत त्याच्यासारखंच असते. मग याला आपण ए क्यूब मायनस बी क्यूब म्हणू शकतो. ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला काय? ठीक आहे, ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर आणि दिस टोटल इक्वल्स टू 0. तर दोन गोष्टी जर 0 असेल प्रोडक्टमध्ये याचा अर्थ काय? दोन पैकी एक गोष्टी काय असायला पाहिजे? ॲट अ टाइम 0 असायला पाहिजे. म्हणजे एक तर झेड -1 इक्वल टू 0 असेल किंवा झेड स्क्वेअर प्लस झेड प्लस 1 इक्वल टू 0 असेल. इथं तर इझी काम की झेड इक्वल टू काय मिळालं? 1. चला पहिलं आपल्याला मिळालं 1चा क्यूब रूट काय मिळाला? 1. पण लक्षात ठेवा हा कसा रूट आहे? दिस इज अ रिअल रूट. हा काय रिअल रूट आहे. इथे जर रूट काढायचा असेल तर आपल्याला यूज करावा लागेल क्वाड्रॅटिक फॉर्म्युला. काय क्वाड्रॅटिक फॉर्म्युला? z इक्वल्स टू -b प्लस मायनस अंडर रूट b चा स्क्वेअर -4a आणि c म्हणजे किती आहे? 1 डिवाइड बाय 2a. ठीक आहे, याला सॉल्व्ह करा. तुम्हाला z चे आणखी दोन रूट मिळणार. ते आहे -1 प्लस मायनस 1 चा स्क्वेअर 1 मायनस 4 झाला -3. सो अंडर रूट -3 डिवाइड बाय 2. आणि आपण आधी शिकतो आपण कॉम्प्लेक्स रूट मध्ये जेव्हा कधी निगेटिव्ह नंबर रूटच्या आतमध्ये असेल तो कुठला असते? इमॅजिन नंबर. त्याला मी सेपरेट करतो. तर मला एक मिळाला, एक रूट मिळाला तो आहे -1 प्लस √3i. आयचा अर्थ काय होते? इमॅजिनरी पार्ट म्हणजे रूट -1 डिवाइड बाय 2. आणि दुसरा रूट मिळाला -1 मायनस √3i डिवाइड बाय 2. हे दोन रूट मिळाले. बेसिकली क्यूब रूट असल्यामुळे किंवा क्यूब असल्यामुळे आपल्याला तीन रूट मिळतात. पहिला हा रिअल रूट आणि हे दोन रूट कसले आहेत? दीज आर टू कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट रूट. कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट रूट्स. कॉन्जुगेट का बरं? कारण की बघा इमॅजिनरी पार्टची साइन चेंज केली तर आपल्याला काय मिळाले? कॉन्जुगेट साइन मिळाली. याचं साइन चेंज करता हे मिळते, याचं साइन चेंज केला तर हे रूट मिळतो. कॉम्प्लेक्स पण आहे सोबत कॉन्जुगेट पण रूट आहे. आता खास गोष्ट कशी आहे, याला आपण इथे लिहिताना याला एक नाव देतो ओमेगा आणि याचं नाव आहे ओमेगा स्क्वेअर. आता प्रश्न पडला सर याला ओमेगा स्क्वेअर का बरं म्हणतात? ते सगळं त्याच्या प्रॉपर्टीशी रिलेटेड आहे. त्याला ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर का बरं म्हणतात? ठीक आहे, ओके. हे तीन आपल्याकडे रूट अवेलेबल आहे, पहिला, दुसरा, तिसरा. त्याच्यामध्ये एक रिअल रूट आहे, बाकी दोन काय? कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट रूट. आता ही आपली पहिली प्रॉपर्टी आहे. ठीक आहे, त्याच्या आणखी दोन मेथड आपण बघू सॉल्व्ह करायच्या. त्याआधी मी याची प्रॉपर्टी लिहून टाकतो स्पेशल. सेकंड प्रॉपर्टी काय? जर तुम्ही सगळ्या रूटची ऍडिशन केली, हा आपला आहे 1 प्लस हा आपला आहे ओमेगा, तिसरा आहे आपला ओमेगा स्क्वेअर. बघा आन्सर काय ते करून बघू आपण. इथे राईट साईडला 1 लिहिला, इथे याला सेपरेट करून लिहितो मी -1/2 प्लस √3/2i. हा झाला आपला ओमेगा. आणि ओमेगा स्क्वेअर लिहायचं असेल तर -1/2 आणि -√3/2i ओमेगा स्क्वेअर. ऍडिशन केली आपण बघा, प्लस √3/2 -√3/2i कॅन्सल. हा टोटल आहे 1 -1 मायनस हाफ किती झाला? 1. अर्धा आणि अर्धा 1 झाला, पण तो मायनस आहे. 1 - 1 किती होते? 0. सो फायनल आन्सर काय? सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी किती होते? 0. ही सेकंड प्रॉपर्टी आहे. ठीक आहे, तिसरी प्रॉपर्टी पण आपण लिहू, पण त्याच्या आधी मी तुम्हाला आणखीच्या दोन मेथड सांगतो. ठीक आहे, मेथड नंबर सेकंड म्हणण्यापेक्षा परत तीच लिहितो मी की सपोज z इक्वल्स टू 1चा क्यूब रूट आहे. आता इथे मी क्यूब करत नाही, बिना क्यूब करता सॉल्व्ह करू शकतो. कसं सॉल्व्ह करणार ते थोडं
आपण तिची हायलाइट बघितली आहे, आपल्याला माहिती आहे की 1 हा काय असतो e टू दी पॉवर i 0 डिग्री म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. पण 0 डिग्री म्हणण्यापेक्षा तो कुठे असतो, रिअल ऍक्सिसवर असतो, ठीक आहे. इथे रिअल ऍक्सिसवर असतो 1 आपला. 1 किती वेळेस येतो देखा, एक वेळेस पूर्ण राऊंड केल्यावर, 2 राऊंड केल्यावर 1 वापस मिळतो ना. याला मी बेसिकली ऍक्च्युअली काय लिहू शकतो, 1 इज इक्वल्स टू e टू दी पॉवर i टाइम्स 2n पाय. जो 2 पाय आहे त्याचा कितीही तुम्ही मल्टिपल घ्या, इंटिग्रल मल्टिपल, तर तुम्हाला काय मिळते, एक 1 ची व्हॅल्यू मिळते, ही व्हॅल्यू मिळते, वेअर n बिलॉंग्स टू इंटिजर, ठीक आहे. तर मग ही जर मी व्हॅल्यू इथे यूज केली तर मला काय मिळते बघा, z इक्वल्स टू e टू दी पॉवर i इंटू 2n पाय. त्याचा पॉवर किती आहे 1/3. त्याचा पॉवर जर 1/3 ठेवला आपण तर 3 आतमध्ये मल्टिप्लाय झाला, z इक्वल्स टू e टू दी पॉवर i टाइम्स 2n पाय बाय 3. आपल्याला किती रूट पाहिजे, 3 रूट पाहिजे. तर 3 साठी आपण एक्चुअली काय ठेवतो, n इज इक्वल्स टू एक तर 0 राहू शकते, 1 राहू शकते आणि 2. हे आपले 3 व्हॅल्यूज आहेत. व्हॅल्यूज पुट करून बघू. सो पहिला रूट, सो z1 इक्वल्स टू e टू दी पॉवर i 2 इंटू n ची व्हॅल्यू 0 पाय बाय 3, ठीक आहे. 0 जर झाला तर e चा पॉवर 0 झाला. सो दिस इज z1 इक्वल्स टू e चा पॉवर i टाइम्स 0, i चा पॉवर i इंटू 0 0 होते. सो e चा पॉवर 0 म्हणजे किती झाला 1. हा झाला आपला पहिला रूट. सेकंड रूट साठी आपण काय ठेवणार आहे, e i इंटू 2 पाय इंटू 1, n ची व्हॅल्यू 1 ठेवली, डिवाइड बाय 3. n ची व्हॅल्यू किती ठेवली आहे 1 डिवाइड बाय 3. तर 2 पाय बाय 3 मिळाला आपल्याला. सो e टू दी पॉवर i 2 पाय बाय 3 आपला काय झाला, अँगल झाला. आता या अँगलला आपण कुठल्या फॉर्म मध्ये लिहू शकतो, पोलर फॉर्म मध्ये. सो देयरफॉर z2 इज इक्वल्स टू, पोलर फॉर्म काय होते, cos थीटा तो किती आहे 2 पाय बाय 3 प्लस i टाइम्स साइन ऑफ 2 पाय बाय 3. जर तुम्हाला माहित नसेल 2 पाय बाय 3 ची व्हॅल्यू किती असते 120 डिग्री. सो 120 डिग्री म्हणजे cos ची व्हॅल्यू का, सेकंड क्वाड्रंट निगेटिव्ह, दिस इज -1/2 आणि हा प्लस √3/2 आणि हा आला i. आणि हीच व्हॅल्यू कशाची आपली तुम्ही चेक करा, दिस इज नथिंग बट इक्वल्स टू ओमेगा. आता तुमचं सेकंड रूट. थर्ड रूट साठी n इक्वल टू 2 पुट करा. सो e टू दी पॉवर i 2 पाय बाय 2 डिवाइड बाय 2. n ची व्हॅल्यू 2 पुट केली, नॉट 2 डिवाइड बाय 3. बेसिकली झालं e टू दी पॉवर i 2 इंटू 2 4 पाय बाय 3. 4 पाय बाय 3 किती होणार, 120 च्या डबल 240, 240. कुठल्या क्वाड्रंट मध्ये येते, थर्ड क्वाड्रंट मध्ये. जर तुम्ही लिहिणार थर्ड क्वाड्रंट मध्ये तर z3 इक्वल्स टू cos ऑफ 4 पाय बाय 3 प्लस i टाइम्स साइन इंटू 4 पाय बाय 3. ते व्हॅल्यूज पुट करा. थर्ड क्वाड्रंट मध्ये दोन्ही व्हॅल्यू निगेटिव्ह राहते. सो देयरफॉर z3 इज इक्वल्स टू -1/2 मायनस √3/2. हे झालं आपली व्हॅल्यू तिसरी ओमेगा स्क्वेअरची. बघा सेकंड मेथडला पण आपण काढू शकतो ही क्यूब रूट ऑफ युनिटी, ठीक आहे. सेकंड मेथडला आपण पण क्यूब रूट ऑफ युनिटी काढू शकतो. पहिला रूट, हा दुसरा रूट, तिसरा रूट. झाले 3 रूट. बघा सेकंड मेथड आपण 3 रूट काढले. आणखी मेथड आहे तिसरी मेथड, एक्झॅक्टली आहे तिसरी मेथड. तिसरी मेथड कशी काढू शकतो आपण, त्याच्यामध्ये लॉजिक सिंपल आहे. जर तुम्हाला जॉमेट्रिकल रिप्रेझेंटेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मी सांगितलेलं आठवत असेल तर आपल्याला माहिती आहे की एक सर्कल जो आहे आपला, समजा तुम्ही सर्कल काढतो, ठीक आहे, युनिट सर्कल काढतो. एक्स ऍक्सिस हा तिसरे पार्ट आहे, आय वाय ऍक्सिस. एक युनिट सर्कल काढला, ठीक आहे. इथे 1 ची व्हॅल्यू आपली, 1 ची व्हॅल्यू एक राउंड मारल्यावर वापस 1 मिळते. म्हणजे आपण किती राउंड मारले तरी कुठे पोहोचणार आहे, फक्त 1 वर पोहोचणार आहे. जर 1 वर पोहोचणार आहे याचा अर्थ की मला हा जो टोटल अँगल आहे 2 पायचा, हा जो टोटल अँगल आहे 2 पाय, याला किती पार्ट मध्ये डिवाइड करायचं आहे, 3 रूट काढायचे असेल तर 3 पार्ट मध्ये डिवाइड करायचं आहे. 3 पार्ट्स मध्ये. 3 पार्ट्स म्हणजे किती, ऍक्च्युअली पाहिलं तर 2 पाय बाय 3 चा प्रत्येक अँगल राहिले. सपोज हा जर माझा पहिला रूट असेल, इथे हा पहिला रूट, तर दुसरा रूट किती दूर राहणार आहे 2 पाय बाय 3 ने, कारण की मल्टिप्लाय करून इथे पोहोचतो आपण. हा झाला माझा दुसरा रूट Z2.
हा Z1 आणि तिसरा रूट पण याच्या पुढे आणखी 120 डिग्री, हा झाला माझा Z3. ठीक आहे, तिन्ही अँगल कसे आहे इक्वल आहे बरोबर, कारण की टोटल सर्कलला आपण किती पार्ट मध्ये डिवाइड केलं 3 पार्ट मध्ये. सो प्रत्येक अँगल कशाचा आहे 2π/3. त्याचे जर तुम्ही कोऑर्डिनेट काढणार आहे ते परत हेच मिळणार आहे जे आपण ते काढलेलं आहे Z2 आणि Z3 साठी. ठीक आहे, ते पण कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट आहे, 1 तर ऑलरेडी आहे. आणखी एक इंटरेस्टिंग फॅक्ट असं आहे की जर तुम्ही या लाईनला जॉईन करणार, या लाईनला जॉईन करा, तर आपल्याला माहित आहे हा जो बनला हा ट्रायंगल बनला आहे, हा टोटल आतमधला अँगल 120 आहे कारण की 3 पार्ट मध्ये डिवाइड केला आहे. 2π/3 म्हणजे किती होते 120 डिग्री. ठीक आहे, तर हे सर्कल बनला आहे, सर्कल मध्ये मी याला जॉईन केलं, हा आतमधला अँगल किती झाला 120 चा. तोच जर मी समजा एंड पॉइंटला जॉईन केलं सर्कलच्या कुठल्याही सर्कम्फरन्सवर, हा अँगल काय असते याचा हाफ म्हणजे हा अँगल झाला 60 डिग्री. सेम लॉजिक तुम्ही इथे लावू शकता, म्हणजे हा काय बनला आहे 60 डिग्री अँगलचा इक्वल डिस्टन्सचा ट्रायंगल. त्या ट्रायंगलला आपण काय म्हणतो इक्विलॅटरल ट्रायंगल. सो इथे आपल्याकडे आणखी एक इम्पॉर्टंट नोट मिळाली की क्यूब रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, क्यूब रूट्स ऑफ युनिटी. कुठला कॉम्प्लेक्स नंबर आहे तो युनिटी. युनिटी काय बनवते फॉर्म्स an equilateral triangle, forms an equilateral triangle. हा एक इम्पॉर्टंट रिझल्ट आपल्याला इथे मिळाला. ठीक आहे, बरं किती सिंपलचं लॉजिक आहे. आपण एकच क्वेश्चन 3 मेथड नेम्स केल्या, ती पहिली, ही दुसरी, ही तिसरी मेथड डायग्राम जॉमेट्रिकल. चौथी मेथड पाहिजे चौथी पण आपण यूज करू शकतो. असे खूप सारे मेथड आहे, वेगवेगळ्या मेथड तुम्ही सॉल्व्ह करू शकता. अल्जेब्रिक मेथड पण बघितली आपण, e⁴ फॉर्म्युला ठेवून बघितला आहे, तेच पोलर फॉर्मचा यूज करून पण सॉल्व्ह केला आहे. डायग्राम करून पण आपण त्याचे 3 रूट एक्झॅक्टली काढू शकतो. हा ओमेगा आणि हा ओमेगा स्क्वेअर. हे आपल्या आधीच्या 2 प्रॉपर्टी आणि क्यूब रूट ऑफ युनिटीचे 3 मेथड आपल्याकडे सध्या अवेलेबल आहे. ठीक आहे, आणखी काही प्रॉपर्टी डिस्कस करू आपण. ठीक आहे, नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर आता समजा 3 प्रॉपर्टी आपण. ओके, ठीक आहे, 1 2 3. ठीक आहे, तर बघू प्रोडक्ट ऑफ युनिटी, प्रोडक्ट ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी. तर एकदम इझी आहे, सांगायची पण गरज नाही. रूट्स ऑफ युनिटी आणि त्याला पण मी 2 मेथड एक्सप्लेन करतो तुम्हाला. बघा आता आपण क्यूब रूट ऑफ युनिटी ऑलरेडी काढलेला आहे. जॉमेट्रिकल मेथड बघा आपल्याकडे काय होत आहे, एक सर्कल होता, सर्कल मध्ये पहिला पॉइंट होता आपला 1, हा आपला पहिला कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे, पहिला कॉम्प्लेक्स नंबर 1. आता जो दुसरा कॉम्प्लेक्स नंबर आहे त्याला इथे 1 ने आपण मल्टिप्लाय केलं. बघा आता क्यूब प्रोडक्ट काय असते ऍक्च्युली 1 इंटू ओमेगा इंटू ओमेगा स्क्वेअर, हेच काढायचं आपल्याला. आता पहिला कॉम्प्लेक्स नंबर आपला 1 आहे, दुसऱ्या कॉम्प्लेक्स नंबरला आपण प्रोडक्ट घेतला. प्रोडक्ट गेल्यावर काय होते मॉड्युलस मल्टिप्लाय करतो आणि अँगल ऍड होतो. अँगल किती ऍड झाला मग ओमेगाचा, अँगल ऍड झाला 120 डिग्री. अँगल किती ऍड झाला 120 डिग्री म्हणा, किंवा 2π/3 अँगल ऍड झाला. मग 2π/3 अँगल जर ऍड झाला तर आपण कुठे पोहोचणार आहे, या ठिकाणी पोहोचणार आहे. हा झाला आपला ओमेगा. ठीक आहे, परत त्याला मल्टिप्लाय केलं आपण कुठे पोहोचणार आहे, परत 2π/3 अँगल ऍड होणार आहे, इथे पोहोचणार आहे. 2π/3 अँगल ऍड केला तर ठीक आहे, हा झाला सेकंड पॉइंट आपला ओमेगा स्क्वेअर. आणि तिसरा परत मल्टिप्लाय केला 2π/3 अँगल रोटेट करून, तर वापस कुठे पोहोचणार आहे याच पोझिशनवर. त्याचा अर्थ की तुम्ही जर 3 कॉम्प्लेक्स नंबरचा मल्टिप्लाय केला असेल, पहिला प्रोडक्ट घेतला इथे पोहोचलो, दुसऱ्या प्रोडक्टने इथे पोहोचलो, तिसऱ्या प्रोडक्टने आपण इथे पोहोचलो. किती व्हॅल्यू आपली ती ऑब्विसली इथे आहे ती 1. हे तर ऑलरेडी इक्विलॅटरल ट्रायंगल सांगायची गरज नाही आता. आणि हे आपण प्रूव्ह पण करू, हे जॉमेट्रिकल झाले प्रूव्ह. इथे आपण कसं पण प्रूव्ह करू शकतो. बघा दिस इज इक्वल्स टू 1. आता हे प्रूव्ह करायचं. 1 तसाच आहे, ओमेगा किती आहे -1 प्लस √3i. ठीक आहे, अपॉन 2 इंटू -1 मायनस √3i अपॉन 2 याचं प्रोडक्ट. ठीक आहे, हा बघा पहिला नंबर आहे a प्लस बी, हा झाला a मायनस बी. a प्लस बी मायनस बी काय असते a² - b². ठीक आहे, सो 1 इंटू -1 चा स्क्वेअर प्लस b किती आहे √3i. इथे i विसरायचं नाही, √3i चा स्क्वेअर आणि खाली 2 इंटू 2 4. नो प्रॉब्लेम. स्क्वेअर करून सॉल्व्ह करा. आता हा 1 असाच आहे
1चा स्क्वेअर, ठीक आहे, -1चा स्क्वेअर होते +1, ठीक आहे, प्लस √3, ओके. आयचा स्क्वेअर किती होते √3चा स्क्वेअर, √3चा स्क्वेअर 3 झाला आणि आयचा स्क्वेअर किती झाला, आयचा स्क्वेअर किती झाला तुझा -1. आता डिवाइड बाय तुझा 4 केला तर बघा काहीतरी प्रॉब्लेम आला. काय प्रॉब्लेम तुम्हाला काय वाटतं, काय प्रॉब्लेम आला असा √3i आणि -√3. कॅल्क्युलेशन मध्ये काय प्रॉब्लेम आला, सापडली काय मिस्टेक, नाही सापडली, अरे डोळ्यासमोर असतं आपलं -a + b, सॉरी a + b, a - b काय असते a² - b². मी डायरेक्ट सबकॉन्शियसली म्हणा डायरेक्ट i² तर मायनसचा प्लस करून टाकला. इथे मायनस आहे, इथे -1 आहे, तर मायनस मायनस झाला प्लस. सो बेसिकली आपल्याला काय मिळालं, दिस इज इक्वल्स टू 1 × मायनस मायनस प्लस झाला तर 1 + 3 डिवाइड बाय 4. 3 + 1 4 होते, 4/4 किती आलं ॲक्च्युली 1. मग असं पण प्रूव्ह करू शकतो. आपल्याकडे रिझल्ट काय, आपल्याकडे रिझल्ट आहे 1 × ω × ω² = 1. ठीक आहे, हे आपला रिझल्ट आहे प्रोडक्टसाठी. आणखी एक रिझल्ट बघू शकतो आपण नंबर 4. ठीक आहे, कॉम्प्लेक्स रूट ऑफ युनिटी. ठीक आहे, बघा कॉम्प्लेक्स शब्द वापरलो मी, कॉम्प्लेक्स रूट्स ऑफ युनिटी. ते सांगायची गरज नाही, ऑलरेडी 2 कॉम्प्लेक्स रूट युनिटी आर कॉन्जुगेट टू इच अदर, ते पण माहिती आहे कारण मगाने सांगितलं. हे काय कॉन्जुगेट टू इच अदर, कॉन्जुगेट टू इच अदर म्हणजे बेसिकली कॉन्जुगेट लिहायचा शब्द जर लिहायचा असेल तर आपण खाली लिहू शकतो. लक्षात ठेवा कॉम्प्लेक्स रूटची गोष्ट केली. कॉम्प्लेक्स रूट म्हणजे जर समजा माझ्याकडे असेल ओमेगाचा कॉन्जुगेट जर घेतला तर मला काय मिळणार, ω² मिळणार. किंवा जर मी ω² कॉन्जुगेट घेतला तर मला काय मिळणार, ओमेगा मिळणार. राईट, हे तर आपल्याला माहिती आहे. ही प्रॉपर्टी आपण यूज करून वरची प्रॉपर्टी प्रूव्ह करू शकतो. कशी प्रूव्ह करू शकतो बघा. सो ही प्रॉपर्टी यूज करू 1 × ω × ω². ठीक आहे, आता ω² काय, ओमेगाचा कॉन्जुगेट. सो बेसिकली हा झाला 1 × ω × ओमेगाचा कॉन्जुगेट झाला. राईट, सो कोणताही कॉम्प्लेक्स नंबर त्याच्या कॉन्जुगेटला जर मल्टिप्लाय केला तर त्याचे मॉड्युलस काय होते, स्क्वेअर होते. सो दिस इज इक्वल्स टू 1 × ओमेगाचा स्क्वेअर आणि ओमेगाचा स्क्वेअर किती राहणार आहे 1. का बरं, सगळ्याचा डिस्टन्स किती आहे ओरिजिन पासून 1 आहे. सो बेसिकली आन्सर किती आलं 1, कारण की ते युनिट रेडियस आहे. रेडियस किती आहे युनिट. तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही मॉड्युलस काढू शकता. मॉड्युलस जर काढायचं असेल तर बेसिकली मॉड ओमेगा किती आहे 1चा स्क्वेअर. ठीक आहे, -1चा स्क्वेअर केला तर 1च होणार. तर -1चा स्क्वेअर प्लस √3चा स्क्वेअर. ओके, आणि डिवाइड बाय खाली 2 असतो तर 2चा पण खाली स्क्वेअर झाला. अंडर रूट -1चा स्क्वेअर 1, √3चा स्क्वेअर 3, 2चा स्क्वेअर 4. सो अंडर रूट 3 + 1 4/4 किती होते 1. आणि 1चा अंडर रूट किती राहते 1 असं राहते. बघा ते पण आपण प्रूव्ह केलं. ही प्रॉपर्टी यूज करून पण आपण काय करू शकतो, ही प्रॉपर्टी इम्पॉर्टंट आहे की इच कॉम्प्लेक्स रूट्स ऑफ युनिटी आर कॉन्जुगेट टू इच अदर. आणखी त्याची रिलेटेड आणखी एक प्रॉपर्टी आहे याच गोष्टीशी रिलेटेड, ते तुम्ही प्रूव्ह करू शकता. पण प्रॉपर्टी खूप सिंपल आहे. प्रॉपर्टी नंबर 5. ठीक आहे, सेम कॉम्प्लेक्स रूटची आहे. इच कॉम्प्लेक्स रूट इज स्क्वेअर ऑफ अनदर कॉम्प्लेक्स, is square of another complex root. बघा प्रत्येक वेळी मी शब्द वापरतो कॉम्प्लेक्स रूट, रिअल रूटची गोष्टच करत नाही. कॉम्प्लेक्स रूट, ठीक आहे, जमलं. हे 2 गोष्टी आपल्याकडे आहेत. आता बघा हे रूट जरी असलेले असतात तर इथून तुम्हाला काही गोष्टी समजायला पाहिजे. कुठल्या गोष्टी, उदाहरणार्थ मी काहीतरी एक एक्झाम्पल म्हणून सांगतो. एक्झाम्पल काय, जसं 1 × ω × ω². त्याला मी काय लिहू शकतो ऍक्च्युली 1 न मल्टिप्लाय केलं तर फरक पडतं काय, फरक पडत नाही. पण लिहिला का बरं, कारण की मला 3 रूट दाखवायचे. आता समजा 1 मी इग्नोर केला तर मला काय मिळालं, ω = 1/ω². किंवा तुम्ही असं पण लिहू शकता ω² =
1 अपॉन ओमेगा. तर डिपेंडिंग ऑन द क्वेश्चन तुम्हाला कुठला रिझल्ट यूज करायचा आहे ते तुम्हाला माहित असलं पाहिजे. सेम रिझल्ट आपल्या ऍडिशन सोबत पण होतं. जर तुम्हाला ऍडिशन आठवत असेल की 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इक्वल टू काय होते 0. मग जर तुम्ही 1 तिकडे पाठवला तर ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर किती होणार आहे -1 होईल. ओमेगा तिकडे पाठवला तर 1 प्लस ओमेगा स्क्वेअर म्हणजे मायनस ओमेगा होईल आणि एक्सेट्रा एक्सेट्रा. तुम्ही व्हॅल्यू पुट करून पण ही क्वेश्चनची प्रॉपर्टी चेक करू शकता. तर 3 प्रॉपर्टी आपण आणखी बघितल्या. आता नेक्स्ट प्रॉपर्टीकडे जाऊया. ऍक्च्युअली मध्ये हे जे आपण लिहिलं आहे त्याला आपण एक प्रॉपर्टी म्हणून पण लिहू शकतो की प्रॉपर्टी नंबर किती 5 नंतर 6. इच कॉम्प्लेक्स रूट इज रेसिप्रोकल ऑफ अनदर. एकमेकांच्या उलट आहे. लक्षात ठेवा बरोबर. इट इज द रेसिप्रोकल ऑफ अदर कॉम्प्लेक्स रूट ऑफ युनिटी. लक्षात ठेवा सगळ्या प्रॉपर्टी आपण रूट ऑफ युनिटी विषयी लिहितो. ठीक आहे. उदाहरणार्थ तेच ओमेगा इज इक्वल्स टू 1 बाय ओमेगा स्क्वेअर आणि ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू 1 बाय ओमेगा. ठीक आहे. दोन पैकी काही यूज करू शकता डिपेंडिंग अपॉन द क्वेश्चन. ठीक आहे. आपल्याला काही अज्यूम करायचं नाही. क्वेश्चन मध्ये दिला त्यानुसार काम करायचं. नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 7 ही आहे समजा रिलेटेड टू अज्यूम करू आपण पावर्स ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. पावर्स ऑफ रूट्स ऑफ कुठले रूट्स कॉम्प्लेक्स रूट्स पाहिजे होते. पावर्स ऑफ कॉम्प्लेक्स रूट्स ऑफ युनिटी. आधी ते सांगायची गरज नाही. जेव्हा आपण पॉवरची गोष्ट करतो बेसिकली आपण इंटिग्रल पॉवरची गोष्ट करतो. फ्रॅक्शनल पॉवरची गोष्ट करत नाही. फ्रॅक्शनल पॉवर काढायला थोडं डिफिकल्ट जातं. जे सध्या आपल्या सिलेबसच्या बाहेर पण आहे. ओके. ठीक आहे. पॉवर ऑफ कॉम्प्लेक्स रूट उदाहरणार्थ समजा ओमेगा आहे. ठीक आहे. याचा पॉवर 1 केला तर काय भेटणार ओमेगाच मिळणार. ठीक आहे. ओमेगाचा स्क्वेअर केला या ओमेगाचा स्क्वेअर काय मिळणार ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे. आणि ओमेगाचा क्यूब केला काय होणार वापस 1 येईल. कोण 1 येईल कारण की ओमेगा काय क्यूब रूट आहे कशाचा युनिटीचा. तर क्यूब केल्यावर वापस काय भेटणार 1 भेटेल. पण परत जर मी ओमेगाचा पॉवर 4 करतो म्हटलं. ठीक आहे. तुला करतो तुम्हाला ओमेगाचा पॉवर जर 4 करतो म्हटलं तर बेसिकली काय होणार तो ओमेगा क्यूब इंटू ओमेगा. पण ओमेगा क्यूब किती आहे ऑलरेडी काढला आपण 1 इंटू ओमेगा. सो आन्सर किती आला तेच ओमेगाचा पॉवर 5 करतो म्हटलं तर सेम लॉजिक 5 करतो म्हटलं तर ओमेगा क्यूब इंटू ओमेगाचा स्क्वेअर. सो बेसिकली ओमेगा क्यूब किती आहे 1 ओमेगा स्क्वेअर. बघा इथलं सेम लॉजिक येतं जे आपण आयच्या पॉवर सोबत केलं आहे. ओमेगाचा पॉवर जर 6 घेतो म्हटलं तर परत ओमेगा क्यूब इंटू ओमेगा क्यूब आणि बेसिकली आन्सर काय आहे ना 1 इंटू 1 आणि 1 इंटू 1 काय होते. बघा तुम्हाला इथं काय लॉजिक दिसत आहे 1 2 3 नंतर प्रत्येक व्हॅल्यू काय होत आहे रिपीट होत आहे. 1 2 3 नंतर प्रत्येक व्हॅल्यू काय होत आहे रिपीट होत आहे. जर रिपीट होत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की मी आता जर प्रॉपर्टीमध्ये जर लिहायचं असेल तर मी काय लिहू शकतो की इफ ओमेगाचा जो पॉवर आहे तो 3 च्या मल्टिपल मध्ये असेल 3 चा मल्टिपल बघा 3 1 3 3 2 6 3 3 9 आन्सर किती येणार 1. जर ओमेगाचा मल्टिपल 3n पेक्षा 1 जास्त आला 3 आधी 1 जास्त आला तर 4 भेटला 4 चा आन्सर किती येते ओमेगा. ठीक आहे. आणि जर ओमेगाचा पॉवर 3n+2 केला आपण तर आन्सर काय ना ओमेगा स्क्वेअर. घेतला. हे जर आपला इम्पॉर्टंट रिझल्ट भेटला आपल्याला तुम्ही प्रॉपर्टी म्हणा रिझल्ट म्हणायचा आहे. प्रॉपर्टी ठेवू शकता म्हणून रिझल्ट म्हणून पण ठेवू शकता. याच्याशी रिलेटेड आपण आणखी प्रॉपर्टी ऍड करू शकतो की सम ऑफ पॉवर्स ऑफ युनिटी. सम ऑफ पॉवर्स ऑफ कॉम्प्लेक्स रूट्स ऑफ युनिटी. कुठले रूट कॉम्प्लेक्स रूट्स ऑफ युनिटी. हे एक महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. सम ऑफ पॉवर्स ऑफ कॉम्प्लेक्स रूट्स ऑफ युनिटी. आता याच्याशी काय रिलेटेड आहे कॉम्प्लेक्स रूटचे पॉवर बघू. अच्छा ठीक आहे. इथे सांगायची गरज नाही तुम्हाला की n चा अर्थ काय होता n बिलॉंग्स टू
इंटीजर, पॉसिबली पॉझिटिव्ह इंटीजर्स. निगेटिव्ह असलं तरी फरक पडत नाही, तुम्ही इंटीजर ठेवू शकता कारण की ते प्लस घ्या मायनस घ्या एकमेकाचे कॉन्जुगेट आहे, वापस पॉवर सेमच राहील. आणि त्याचा मग पॉवर्स ऑफ कॉम्प्लेक्स रूट ऑफ युनिटी. सो 1 प्लस ओमेगाचा पॉवर समजा n घेतला आणि इथे पण पॉवर n जर आपण घेतला, याचा n पॉवर तर 1च राहते. इथे जर n घेतला तर ऑलरेडी स्क्वेअर होता आणि त्याचा n पॉवर म्हणजे 2 येईल. आता त्याचा सिंपलसा आन्सर तर आहे, मी तुम्हाला आन्सर लिहून दाखवतो, मग बघा आपण प्रूव्ह करण्यापेक्षा सॉल्व्ह करूया. दिस इक्वल्स टू 3 if n is multiple of 3. आणि जर तसं नसेल तर आन्सर काय ते 0. if n is not equals to something 3 times of k, where n and k belongs to some integer. लॉजिक कसं उदाहरणार्थ बघा, पहिलं तर आपण n ची व्हॅल्यू 1 ठेवून बघू. सो 1 चा पॉवर 1 1च राहते, ओमेगाचा पॉवर 1 ओमेगा, ओमेगा स्क्वेअरचा पॉवर 1 ओमेगा स्क्वेअर, 1 प्लस ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा काय असते, सम ऑफ कॉम्प्लेक्स रूट्स. किती येते हमेशा आन्सर 0 येते. अरे 0 आला, का बरं प्रॉब्लेम झाला असा, कारण की हा 1 काय 3 चा मल्टिपल नाहीये. 2 ठेवून बघा, 1 तसाच राहिला, हा ओमेगाचा स्क्वेअर झाला आणि 2 म्हणजे पॉवर 4. पॉवर 4 म्हणजे किती होते, ओमेगा होते, परत 1 ओमेगा स्क्वेअर आणि हा झाला ओमेगा, 1 प्लस ओमेगा ओमेगा स्क्वेअर 0. 3 ठेवून बघा, 1 चा याचा क्यूब 1 होते बघा, 3 चा म्हणजे 1 येते, याचा पण 1 येते, 1 प्लस 1 प्लस 1 3. परफेक्ट. अशा प्रकारे बेसिकली जर तुमचा जो n आहे पॉवर मध्ये आहे तो जर 3 चा मल्टिपल असेल तर आन्सर 3 येणार, जर 3 चा मल्टिपल असेल तर आन्सर काय येते 0 येते. तर या काही बेसिक प्रॉपर्टीज आहे क्यूब रूट्स ऑफ युनिटीच्या. आधी जर तुमच्यासाठी एक होमवर्क म्हणा किंवा टास्क म्हणा, टास्क काय तुम्हाला, टास्क एकदम सिंपल आहे, डिफिकल्ट टास्क नाही आहे. जसं आपण 1 चे रूट काढले आहे, तुमच्यासाठी टास्क आहे फाइंड क्यूब रूट ऑफ z इक्वल्स टू क्यूब रूट ऑफ -1 चा क्यूब रूट काढून बघा. तुमच्याकडे परत 3 डिफरंट मेथड आहे, 3 डिफरंट मेथड तुम्ही यूज करून, 3 पैकी कोणते मेथड यूज करून तुम्ही क्यूब रूट ऑफ -1 सॉल्व्ह करून बघा. आणि बाकी असलेल्या प्रॉपर्टीज आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ठीक आहे. जर तुम्हाला लॉजिक आणि कन्सेप्ट समजत असेल तर लाईक आणि शेअर करत चला आणि मित्रांना सजेस्ट करत चला. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.